नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान घटक प्रदूषण उपघटक जलप्रदूषण प्रदूषण मागील पाठात म्हणजे तासिकेमध्ये आपण प्रदूषण व प्रदूषणाचे प्रकार म्हणजे हवा प्रदूषण अभ्यासलेला होता. हवा प्रदूषके, त्याचे विविध घटकांमुळे होणारे मानवावरील परिणाम आपण अभ्यासलेले होते. हवा प्रदूषणाची कारणे सुद्धा आपण अभ्यासलेली होती. कारणे कोणती? नैसर्गिक आणि अनैसर्गिक. या तासामध्ये आपण उपघटक जलप्रदूषण अभ्यासणार आहोत. नेमकं प्रदूषण म्हणजे काय? तर हवा, जमीन आणि पाणी यांच्या भौतिक, जैविक, रासायनिक गुणवैशिष्ट्य, मानवी जीवन किंवा इतर जीवन प्रजाती, औद्योगिक प्रक्रिया, जीवनाची स्थिती आणि सांस्कृतिक मालमत्तेला हानिकारक ठरतील असे घटक पर्यावरणाशी निगडीत आहेत. ते घटक जे मानव सजीवाला नष्ट करण्याच्या प्रक्रियेत आहेत त्यांना प्रदूषण असे म्हणतात. बरोबर. तर आज आपण जलप्रदूषण अभ्यासणार आहोत. प्रदूषण फार सामान्य म्हटलं तर काय, कॉमन विषय आहे. कारण प्रदूषण म्हणतात डोळ्यासमोर धूळ, जमीन, घाण, पाणी, कचऱ्याचे ढीग येतात. बरोबर ना. कानात कर्कश हॉर्न वाजवू लागतात म्हणजे गाड्यांचे. त्यामुळे ध्वनी प्रदूषण होत असतं. आणि विचार केला की त्याचे प्रकार जलप्रदूषण, वायू प्रदूषण, मृदा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण लक्षात येतात. हे प्रदूषणाचे प्रकार. आणखी खोलवर गेलो की त्याची कारणे पण आढळतात. वाहनांचा धूर, कारखान्यातून निघणारी विषारी रसायने, झाडांची वनव्यांची नासधूस, प्लास्टिकचा प्रयोग इत्यादी सर्वांना माहीतच आहे. अगदी 5वी-6वीची मुले पण प्रदूषणाचे प्रकार त्यांना माहिती आहे. त्याचे निवारण धडाधड सांगतात. मोठी समजूतदार मांडली ती वैज्ञानिक दृष्टिकोन मांडून प्रदूषणाचे विकारच रूप असतात. म्हणजेच थोडक्यात प्रदूषण. आता जलप्रदूषण हा उपघटक प्रदूषणाचा दुसरा उपघटक आहे जलप्रदूषण. म्हणजे पावसाच्या स्रोताचे प्रदूषण. जलप्रदूषण ही एक मानवनिर्मित समस्या आहे. हवा, पाणी, अन्न या माणसाच्या 3 गरजांपैकी पाणी ही दुसऱ्या क्रमांकाची गरज आहे. पाण्याविना कोणताही सजीव जगू शकत नाही हे आपल्याला माहीतच आहे. त्यामुळे पाणी हा माणसाचा तिसरा अवमूल्य घटक म्हणजे पाणी. आपल्याला पाणी स्वच्छ आणि शुद्ध मिळणे ही आरोग्याच्या दृष्टिकोनाने खूपच महत्त्वाचे आहे. प्रदूषित पाण्यामुळे पोटाचे विकार आणि इतर बरेचसे रोग होतात. पाणी प्रदूषित होण्याची अनेक कारणे आहेत आणि याला सर्वस्वी आपण जबाबदार आहोत. कारण मानवनिर्मित निसर्गातील म्हणजे नैसर्गिक कारणे किंवा परिणाम हे मानवनिर्मित कारणांपेक्षा कमी आहेत. म्हणजे मानवनिर्मित नेहमी नैसर्गिक कारणापेक्षा जास्त हानिकारक असेल ते फक्त मानवनिर्मित प्रदूषण. पाणी प्रदूषणात जर मानवनिर्मितच फक्त जास्त प्रमाणावर पाणी प्रदूषित करीत असतो. जगाला हे भेडसावणारे पर्यावरणीय गंभीर समस्या आहे. बरोबर. जलप्रदूषणाचे पाण्यात विशिष्ट गुणधर्माचे पदार्थ अशा प्रमाणात मिसळले जातात की त्यामुळे पाण्याच्या अनैसर्गिक गुणवत्तेत बदल होऊन ते वापरण्यास योग्य ठरते. जलप्रदूषणामुळे सजीवांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो किंवा चव बिघडते, ते घाणेरडे दिसते वा दुर्गंधी येते. मानवी कृती अन्य कारणांमुळे पाण्याच्या नैसर्गिक गुणवत्तेवर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष बदल होतात. पाणी
कोणत्याही कारणांसाठी वापरण्यास अयोग्य ठरते. म्हणजे पाणी दूषित झालेले आहे असं आपण म्हणतो. त्या पाण्याला दूषित जल म्हणतात. पाण्याचे प्राकृतिक, रासायनिक, भौतिक, जैविक गुणधर्म बदलल्याने मानव जलीय सजीवावर अपायकारक करणारी जलप्रक्रिया आहे. नैसर्गिक पाण्यात एखादे बाह्य पदार्थ अथवा उष्णता याची भर पडल्यास ते पाणी प्रदूषित होऊन त्याचा मानव, इतर प्राणी, सजीवसृष्टी, जलीय जलचर यांना अपाय होतो. जगातील असे कित्येक देशांमध्ये जलप्रदूषण हा गंभीर विषय बनला आहे. जलप्रदूषण त्यात विकसितशील देशांमध्ये अविकसित आणि विकसित देशांमध्ये थोड्याफार प्रमाणावर होते, तर अविकसित देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर दूषितीकरण होत असते. सांगा पाहू. वापरण्यास योग्य पाणी आपणास कोणकोणत्या जलस्रोतातून मिळते? नद्या, नाले, मोठी धरणे याच ठिकाणातून फक्त वापरण्यासाठी योग्य पाणी मिळते. पाण्याचा वापर आपण कोणकोणत्या कारणांसाठी करतो? पाण्याचा वापर दैनंदिन गरजा भागवण्यासाठी जे उपयुक्त कारणांसाठी वापरतो ते म्हणजेच कपडे धुणे, पिणे, सगळ्या गोष्टी जे सजीवांना लागणारे पाणी पिण्यासाठी किंवा इतर दृष्टिकोनातून पाण्याचा वापर प्रत्येक सजीवासाठी त्याच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी वापर करतो. पृथ्वीवर एकूण क्षेत्रफळाच्या किती टक्के पाणी आहे? तर फक्त पृथ्वीवरती 71% पाणी आहे, तर 29% जमीन आहे. कोणकोणत्या कारणांमुळे पाणी दूषित होते? नैसर्गिक, भौतिक आणि रासायनिक घटकांमुळे पाणी दूषित होते. पाण्याला जीवन असे का म्हणतात? प्रत्येक सजीव पाण्याविना जगू शकत नाही. दैनंदिन गरजांमधील ही दुसरी गोष्ट आहे म्हणजे पाणी. प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक सजीवाला पाण्याची आवश्यकता असते. प्रत्येक श्वासाला पाण्याची गरज असते. प्रदूषके नैसर्गिक व बाह्य घटकांच्या मिश्रण आणि पाणी जेव्हा असंच विचारित होते तेव्हा त्यातील ऑक्सिजन प्रमाण घटते व त्यामुळे सजीवांना अपाय होतो. साथीच्या रोगांचा फैलाव होतो. जेव्हा जल प्रदूषण झाले असे म्हणतात. गोड्या किंवा समुद्राच्या पाण्यामधील प्रदूषणामध्ये भौतिक, रासायनिक व जैविक बदल याचा समावेश होतो. प्रदूषण नेहमी मानवनिर्मित प्रदूषण, जसे हवा प्रदूषणाचे प्रकार अभ्यासले तसेच मानवनिर्मित प्रदूषण आणि नैसर्गिक प्रदूषण. नैसर्गिक व बाह्य घटकाच्या मिश्रणाने पाणी जेव्हा अस्वच्छ, विषारी होते तेव्हा त्यातील ऑक्सिजन प्रमाण घटते व त्यामुळे सजीवांना अपाय होतो. साथीच्या रोगांचा फैलाव होतो तेव्हा जल प्रदूषण झाले असे म्हणतात. जल प्रदूषण कारखान्यांमधील सांडपाणी नदीपात्रात जशाच्या तशा सोडले जाते तेव्हा जलप्रदूषण होते. पाणी नायुक्त होते म्हणजेच वापरण्यास अयोग्य असते व जलचरांना धोका निर्माण होईल असे कृत्य हे जलप्रदूषणामध्ये केले जाते. जलप्रदूषण नंतर गोड्या किंवा समुद्राच्या पाण्यामधील प्रदूषणामध्ये भौतिक, रासायनिक बदलांचा
समावेश असतो. पाणी प्रदूषित होण्याची कारणे. ते का होत असेल? तर नैसर्गिक कारणे व नैसर्गिक कारणे व परिणाम. त्याचे कारण काय असते आणि परिणाम काय? जलपर्णीची वाढ होते तेव्हा प्राणवायू कमी होतो. गाळामुळे नदीच्या प्रवाहामध्ये व पात्रामध्ये बदलल्यामुळे नदीची धूप, जमिनीची धूप झाल्याने विषाणू यासारखे सूक्ष्मजीव अनेक जैविक अजैविक घटक पाण्यात मिसळतात. कवक पाण्यात कुजणारे सेंद्रिय पदार्थावर कवक व जीवाणूंची वाढ होते. शैवाल जास्त वाढल्याने पाणी अस्वच्छ होते. कमी जमिनीवर पाणी कमी पाण्याचा प्रवाहात जातो. मानव निर्मित करणे व परिणाम. म्हणजे नैसर्गिक निर्मित, मानव निर्मित. कारणे व परिणाम. कीटकनाशकांचा वापर, खते, रासायनयुक्त व नायट्रोजनयुक्त खते, फ्लोराईड, कार्बोनेटयुक्त कीटकनाशके इत्यादी पाण्याबरोबर वाहून जातात व प्रवाहाला मिळतात किंवा प्रवाहात मिसळतात. इतर कारणे. नदीच्या पाण्यात मूत्र विसर्जन, कपडे धुणे, पाण्यात सजवणे, पाणी प्रदूषित होते. रक्षार्थी विसर्जन, निर्माल्य पाण्यात टाकले, औष्णिक विद्युत केंद्रातून सांडपाणी सोडले जाते नदीपात्रात तेव्हा पाणी दूषित होते. हे मानवनिर्मित कारणे आहेत. तसेच तेल, खनिज तेल व गळती ही मानवनिर्मित कारणामध्ये येऊ शकते. वाहतूक करताना तेल सांडते, गळती होणे, टँकर सफाई करताना पाण्यावर तेलाचा तरंग येतो. औद्योगिक सांडपाणी, कापड, साखर कारखाने व इतर विरंजक रसायने, चामड्याचे तुकडे, तंतू, पारा, शिसे इत्यादी पाण्यात मिसळले जातात. हे मानव निर्मितीची कारणे व परिणाम. जलप्रदूषणाचे निरीक्षण संपादन करा. म्हणजे जलप्रदूषणासाठी निरीक्षण संपादन करा. औद्योगिक वसाहती व कारखान्यातील रासायनिक पदार्थ कोणत्याही प्रक्रियेविना नदी, नाले व इतर जलस्रोतांमध्ये सोडले जातात. नदीत कपडे, गुरे धुणे, अंघोळ करणे, भांडी घासणे यामध्ये जलप्रदूषण होते. रासायनिक प्रक्रिया केलेले पाणी पाण्यात मिसळल्याने पाण्यातील मासे मृत्यू पावल्याने पाणी मोठ्या प्रमाणावर दूषित होते. जलप्रदूषणाला शहरीकरण आणि शहरातील अपुरे सांडपाणी व्यवस्थापन हे महत्त्वाचे कारण आहे. तसेच रोजच्या वापरासाठी स्वच्छता आणि घराची स्वच्छता यासाठी वापरण्यासाठी येणारे पिण्यायोग्य पाणी, रसायने याचा महत्त्वाचा भाग आहे. पाणी प्रदूषणाचे परिणाम. मानवावर होणारे परिणाम. प्रदूषित पाण्यामुळे अतिसार, कावीळ, विषमज्वर, त्वचारोग, पचनसंस्थेचे विकार होतात. यकृत, मूत्रपिंड, मेंदू विकार, हाडांमध्ये विकृत, रक्त उच्च दाब हे विकार होत असतात. पाणी प्रदूषित होण्यामागील कारणे. परिसंस्थेवर होणारा परिणाम. वनस्पतीची वाढ होत नाही. वाढ होते. परिसंस्थेतील होणारा परिणाम. वनस्पतीची वाढ खुंटते. वनस्पती प्रजाती नाहीसे होतात. प्रजातीची नाश होतो. पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण घटते. परिसंस्थेचे तुलनेने संतुलन बिघडते. जलचर मरतात. समुद्र पक्ष्यावरही परिणाम होतो.
नंतर इतर कारणे. इतर परिणाम. पाण्याचे नैसर्गिक व भौतिक गुणधर्म बदलतात. पाण्याचा रंग व चव बदलते. पाण्यातील उपयुक्त जीवजंतू नष्ट होतात जे आरोग्यासाठी योग्य असतात ते. जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम होतो. पिकात विषारी तत्व समाविष्ट होतात. हे इतर कारणे आहेत. पुढील शुद्धीकरण संपादन करा. तलावातील कचरा, प्लास्टिक पिशव्या आदी काढताना एक क्षण म्हणजे जलशुद्धीकरणासाठी मेलेले म्हणजेच जलशुद्धीकरण केलं पाहिजे. जलशुद्धीकरणामध्ये पहिल्या चित्रामध्ये विसर्जन, त्यातील काही व्यक्ती मूर्ती काढताना दिसत आहेत. शैवाल, घाणकचरा इत्यादी. जगभरातील साधारण 25% लोकसंख्येला पिण्याचे शुद्ध पाणी मिळू शकत नाही. पाण्याच्या शुद्धीकरणासाठी क्लोरीनचा वापर सर्वाधिक केला जातो, पण त्यामुळे पाण्यातील सर्व प्रकारचे जंतू मरत नाही. त्यामुळे पाणी शुद्धीकरणाच्या अन्य पद्धतीची गरज पडते. फिल्टर केलं जातं किंवा मोठ्या मोठ्या सर्व्हरमध्ये जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आलेली आहेत. पिण्याच्या पाण्याचे नियमित परीक्षण करणे. पाण्यातील रोगकारक जीवाणूंच्या संख्येत वाढ होणार नाही यावर नियंत्रण ठेवणे. कवकनाशके, कीटकनाशके व कीडनाशके यांचा वापर मर्यादित करणे अथवा टाळणे. कृत्रिम खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा वापर करणे. पिण्याच्या पाण्यातील रसायनांच्या प्रमाणातील विशिष्ट मर्यादा असते. त्यापैकी त्या मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात रसायनांची वाढ होऊ नये यासाठी योग्य दक्षता घ्यावी. सर्व जगाला भेडसावणारी पर्यावरण एक गंभीर समस्या आहे. जलप्रदूषणामध्ये पाण्यात विशिष्ट गुणधर्म पदार्थ अशा प्रमाणात मिसळले जातात की त्या पाण्याचा नैसर्गिक गुणवत्तेत बदल होऊन ते वापरण्यास अयोग्य ठरते. जल प्रदूषणामुळे सजीवांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात किंवा पाण्याची चव बिघडते, ते घाणेरडे दिसते वा दुर्गंधयुक्त होते. मानवी कृती आणि अन्य कारणांमुळे पाण्याच्या नैसर्गिक गुणवत्तेत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे बदल होतात आणि पाणी कोणत्याही कारणासाठी वापरण्यास अयोग्य ठरते. या पाण्याला प्रदूषित जल म्हणतात. पाण्याचे प्राकृतिक, रासायनिक, भौतिक, जैविक गुणधर्म बदलल्याने मानव व जलीय सजीवांवर अपायकारक परिणाम होऊ लागले आहेत. ते म्हणजे जलप्रदूषण ही प्रक्रिया आहे. जलप्रदूषणाचे नैसर्गिकपणात एखादा बाह्य पदार्थ अथवा उष्णता याची भर पडल्यास ते पाणी प्रदूषित होऊन त्याचा मानव व इतर जलीय जीव यांना अपाय होतो. जगातील बहुतेक देशांमध्ये जलप्रदूषण ही एक गंभीर समस्या बनली आहे. उदाहरणार्थ कॅनडा, चीन, भारत, जपान, रशिया, अमेरिका इत्यादी देशांमध्ये ही समस्या तीव्रतेने जाणवते. जलप्रदूषण. जलप्रदूषकांचे स्रोत पुढील प्रमाणे. त्याचे स्रोत. जलप्रदूषण कुठून उत्सर्जित होते किंवा जलप्रदूषण कशामुळे होते ते स्रोतांमुळे कोणत्या स्रोतांमुळे होते ते अभ्यास. जलप्रदूषण, त्याचे स्रोत, मिळण्याचे स्रोत. जलप्रदूषण नदी, नाले, ओढे, समुद्र इत्यादी ठिकाणून पाणी मिळते, जेणेकरून समुद्रातील पाणी वापरण्यास अयोग्य असते. बरोबर.
मानवी मूलमंत्र व औद्योगिक कार्बनी अपविष्ट, मानवी वस्त्यांमधून उत्सर्जित झालेले मूलमंत्र आणि औद्योगिक अपशिष्टातील कार्बनी पदार्थ मालवाहिन्यातून नदी, समुद्र किंवा इतर जलाशयात टाकले जातात. पाण्यात अतिप्रमाण कार्बनी पदार्थ असल्याने सूक्ष्मजीवांची ऑक्सिजनची मागणी वाढते. परंतु पाण्याविना ऑक्सिजनची उपलब्धता घटते. त्यामुळे पारिस्थितिकीय संतुलन बिघडते. या प्रदूषकांची समस्या निर्माण होते. मृदा प्रदूषण. पुढील गट मृदा प्रदूषण. मृदा प्रदूषण पृथ्वीवरील जमिनीचे व्यापलेल्या एकूण भागांपैकी काही भाग बर्फाच्छादित आहे, काही भाग वाळवंटी तर काही भाग पर्वत व डोंगर रंगाने व्यापलेला आहे. मानवी वापराला उपयुक्त जमीन खूप कमी आहे. बरोबर. मातीतील भौतिक, जैविक व रासायनिक गुणधर्म नैसर्गिकरित्या व मानव कृत्यांमुळे जे बदल घडून येतात त्यामुळे तिची उत्पादकता कमी होते, तेव्हा मृदा प्रदूषण झाले असे म्हणतात. बरोबर. पुढे जमीन नापीक होण्याची कारणे. म्हणजे नापीक का करतो, कुठून कसे होतात ते. रासायनिक खते वापरल्याने मृदा प्रदूषण. बरोबर. शेतीतून अधिक उत्पन्न व्हावे यासाठी शेतजमीन जे रासायनिक खताचा उपयोग केला जातो. ही खते जोराचा पाऊस पडल्याने ओहोळ जलप्रवाह यातून नद्यांना व परिणामी समुद्राला मिळतात. पाण्यातून वाहून आलेल्या या रासायनिक खतांमुळे जलप्रदूषण होते. जमिनीवरील रासायनिक खते द्रवाच्या रूपात पाझरून भूजल साठ्यात मिसळून भूजल प्रदूषित होते. भूप्रदूषण. रासायनिक अतिरिक्त वापर केल्याने रासायनिक खते जमिनीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचतात. कार्बनी संयुगे, रसायने. आधुनिक शेतीमध्ये कीटकनाशके, कवकनाशके, तणनाशके इत्यादी रसायनांचा वापर केला जातो. त्यामध्ये विषारी द्रव्य असतात. त्याच्या अल्पाश्य पिण्याच्या पाण्यात मिसळतात. जलप्रदूषणाचा धोका निर्माण होतो. जल प्रदूषणाची रसायने. अशा कारखान्यातून, विहिरीतून व साठवणूक टाकीतून काही प्रमाणात गळत राहते. व पाझरते. तेलही समुद्राच्या पाण्यात मिसळल्यास जलप्रदूषण होते. अशा दुर्घटनांमुळे माशांना धोका निर्माण होतो. जलचर मरण पावतात. तेव्हा परिष्करण कारखान्यांच्या परिसरात जलीय कवचधारी निपज जीवाणूंचा नाश होतो. निपज होऊ शकत नाही. साठवणीच्या टाक्या स्वच्छ करताना त्यातील खनिज तेल, पेट्रोल, केरोसिन, डांबर इत्यादी पदार्थ पाण्यात मिसळतात व प्रचंड प्रमाणात मासे मरतात. समुद्र पृष्ठभागावर तेल पसरल्याने त्या पाण्यात सूर्याची किरणे कमी प्रमाणात मिसळतात. माती प्रदूषण हा महत्त्वाचा विषय आहे. यावर आपण सर्वांनी मिळून एक प्रश्न सोडवला पाहिजे. बरोबर.
औद्योगिक सांडपाणी प्रक्रियायुक्त न करता तसे जमिनीमध्ये सोडले जाते. त्यामुळे माती प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते. तसेच शेतीमधील रासायनिक खतांचा अतिवापर, कचरा जाळल्याने माती प्रदूषण होते. जंगलतोडीमुळे झाडांची संख्या कमी होते. त्यामुळे जमिनीची मोठ्या प्रमाणावर धूप होते. ही माती प्रदूषण होण्याची कारणे आहेत. प्रदूषण स्रोत शोधून त्याची निर्मूलन केली पाहिजे. त्यासाठी जमिनीखाली असलेले प्राणी मरतात. त्यास मृदा प्रदूषण. अशा प्रकारे आज आपण माती प्रदूषण आणि जलप्रदूषण, निसर्गातील जमीन मृदा घटक वाढवते. शहरीकरण म्हणजे त्याला कारणे कोणती असू शकतात? निसर्गातील जमीन म्हणजे मृदा हा घटक ही वाढते. शहरीकरण, वाढती कारखानदारी, वाढती लोकसंख्या यामुळे टाकाऊ विषारू पदार्थांची विल्हेवाट लावता येत नाही. त्यामुळे जमीन प्रदूषित होते. त्यातून जमीन अपुरी पडते व त्यामुळे भूमी प्रदूषण समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे मृदेचा गैरवापर केला जातो. मृदा प्रदूषण. मृदा प्रदूषणाची कारणे: रासायनिक खते व कीटकनाशका अतिरिक्त वापर. बरोबर. अशा त्याचे परिणाम मग काय आहेत? मृदा प्रदूषण झाल्याने त्याचे परिणाम: औद्योगिकीकरणाचे दुष्परिणाम. उद्योगधंद्यातील टाकाऊ पदार्थ, कचरा व वापरत असलेल्या रासायनिक टाकाऊ पदार्थांच्या मिश्रणातून माती नापीक होते. शिवाय हवा, पाण्याच्या व मृदेच्या प्रदूषणामुळे रोगाची साथी पसरतात. हानिकारक किरणोत्सर्गी पदार्थ हे जलचर व जमिनीवरील वनस्पती, पिके यांच्या उत्पादनाद्वारे मानवी शरीरात प्रवेश करतात. त्यात कार्बन, लोह, कोबाल्ट, झिंक इत्यादींचा समावेश होऊन रोग पसरतात व मृत्यू होतो. वनस्पती जंगलतोडीचे परिणाम: जगात सर्वत्र कारखानदारी, वस्ती, विविध प्रकल्पांच्या विकासासाठी शेतजमिनीवर व जंगल क्षेत्रावर आक्रमण झाले. वाढती लोकसंख्या, वाढते औद्योगिकीकरण, वाढते लोकसंख्येचा विस्फोट यामुळे वनस्पती जंगलतोडीवर परिणाम होऊ लागलेला आहे. वसती क्षेत्र, जंगल क्षेत्र घटते. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरू शकत नाही. सगळीकडे औद्योगिक क्षेत्र, इमारती, दाट लोकवस्ती असल्याने पाणी मुरू शकत नाही. जंगले घटल्याने भूपृष्ठावरील हवामानात बदल होतो व तापमान वाढते. जमिनी ओसाड पडतात. असह्य उष्णतेने अनेक जीव बळी जातात. जमीन कोरडी नापीक होते. प्राणवायू व कार्बन डायऑक्साईड याचा समतोल ढासळतो. उताराच्या जमिनीवरील जास्त पावसामुळे धूप होते. मृदा प्रदूषणाचे उपाय: मृदा प्रदूषण होऊ नये यासाठी उपाय केला पाहिजे. बरोबर. प्रदूषण म्हणजे प्रदूषण नियंत्रण नियम ते रोखण्यासाठी भारत सरकारने काही कायदे केलेले आहेत. प्रदूषण नियंत्रणास संबंधित कायदे आहेत. जलप्रदूषण प्रतिबंध कायदा नियंत्रण अधिनियम 1974, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986, हवा प्रदूषण प्रतिबंध व अधिनियम नियंत्रित अधिनियम 1981. मृदा प्रदूषणाचे परिणाम काय होऊ शकतात व त्यासाठी उपाय काय करू शकतो?
त्यावरील उपाय: जलसंचय, वनस्पती जंगल क्षेत्रात वाढ करणे आवश्यक. जमिनीची धूप थांबवण्यासाठी योग्य पद्धतीने पाणी अडवा, पाणी जिरवा योजना आखाव्यात. ताली बांधणे, बांध घालणे, बंधारे धरणे बांधणे, पाझर तलाव बांधणे, उताराला आडव्या दिशेने ताली घालणे, त्या वाढणाऱ्या वनस्पतीची भरपूर प्रमाणात जंगल लागवड करणे आवश्यक आहे. पावसाचे पाणी जमिनीत मुरावे म्हणून वनस्पतीवर म्हणजे जमिनीवर वृक्ष लागवड करावी. बरोबर. अशा प्रकारे आज आपण प्रदूषण हा घटकाचा उपघटक जलप्रदूषण अभ्यासलेला आहे. जलप्रदूषणामध्ये मृदा प्रदूषण, जलप्रदूषणाची कारणे, मानवनिर्मित व नैसर्गिक निर्मित, पाणी प्रदूषणाचे परिणाम आणि प्रदूषके आपण अभ्यासलेली आहेत. तर पाणी प्रदूषण म्हणजे काय? जलप्रदूषण नैसर्गिक व बाह्य घटकांच्या मिश्रणाने जेव्हा पाणी अस्वच्छ, विषारी होते तेव्हा त्यातील ऑक्सिजन प्रमाण घटते व त्यामुळे सजीवांना अपाय होतो. साथीच्या रोगांचा फैलाव होतो तेव्हा जलप्रदूषण झाले असे म्हणतात. त्यानंतर काय अभ्यासले? जलप्रदूषके, जैविक, सेंद्रिय आणि असेंद्रिय प्रदूषके. नंतर पाणी प्रदूषणाचे परिणाम मानवावर होणारे, परिसंस्थेवर होणारे आणि इतर. त्यानंतर पुढे मृदा प्रदूषण. तर मृदा प्रदूषण म्हणजे मातीतील भौतिक, जैविक व रासायनिक गुणधर्मातील नैसर्गिकरित्या व मानवी कृत्यांमुळे जे बदल घडून येतात त्यामुळे तिची उत्पादकता कमी होते तेव्हा मृदा प्रदूषण झाले असे म्हणतात.